त्या मुलीचे ना आई वडील किंवा तिचे ज्यांना माहेरकडचे लोकांचं काम असं असते की त्यांनी काही तिच्या म्हणजे सासरवाडीमध्ये सासरीमध्ये ज्यांना काही गैरसमज झालेला असेल किंवा ते त्यांनी ज्यांना तिला समजूत घालायची, तू जा, तुझं ते घर आहे, तुला तिथंच राहायचं आहे. या उलट जर त्यांनी तिला सपोर्ट करायला लागले, तिला जर सपोर्ट करायला लागले की बाबा मग ये तू, असं कसं झालंय, हे इथं ये, असं जर सुरू झालाय किंवा दुसऱ्या प्रकारे सांगायचं असेल तर त्यांनी जे ना त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ सुरू केली तर ती जेव्हा ती गोष्ट वाढत जाते. कारण ती गोष्ट जेव्हा त्याच्या पतीला किंवा सासऱ्याच्या लोकांना ती गोष्ट पसंत नसते, त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू हळू ती गोष्ट जेव्हा ते वाढत जाते आणि दोघांमध्ये जेव्हा दुरावा वाढतो, पती पत्नीमध्ये दुरावा वाढतो आणि या पतीच्या घरच्या लोकांनाही म्हणजे त्या मुलीच्या सासरच्या लोकांनाही ही गोष्ट पसंत नसते की तिच्या आईकडचे लोक किंवा तिच्या माहेरकडचे लोक त्याच्या म्हणजे त्याच्या संसारामध्ये जे आहे ना ते काय ढवळाढवळ करायचं किंवा हस्तक्षेप करायचं. त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे चूक ह्याची बी नसते, मुलीची बी चूक कमीच असते आणि मुलाची बी चूक कमीच असते, परंतु त्या सासरच्या लोकांचं म्हणजे मुलीच्या आईवडिलांच्याकडच्या लोकांचं माहेरच्याकडच्या लोकांचं त्याच्यामध्ये ज्यांना हस्तक्षेप जे आहे ते फारकतपर्यंत त्या गोष्टीला नेतात आणि त्याला ज्यांना तेच लोक जबाबदार असतात. असे माझ्याकडे केसेस अनेक आहेत.